दानोळी निमशिरगाव रोडवर टेम्पो अडकला चरीत, बांधकाम विभागाची बघ्याची भूमिका। निमशिरगाव येथील दानोळी निमशिरगाव रोडवर झालेली वेगवेगळ्या पाईपलाईन खुदाई वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे। शुक्रवारी सकाळी दुधाचे कॅन घेऊन जाणारा टेम्पो या चरीत अडकला, त्यामुळे टेम्पो मालकाची पंचायत झाली। येथील रस्त्यावर वाहने चरीत अडकणे नित्याच झालं आहे। यावर सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। येथील वारणा नदीवरून परिसरातील निमशिरगाव, चिपरी, जैनापूर, तमदलगे, तारदाळ, यड्राव, कोंडिगरे आदी गावांना पिण्याचे पाणी पाईपलाईनने गेले आहे। तसेच शेती पाणी पुरवठा योजना देखील येथूनच गेल्या आहेत। पण अलीकडे या गावांना नवीन पाईपलाईन टाकायची आहे, मात्र यामुळे येथील रस्त्यांची चाळण झाली आहे। मुख्य रस्त्याच्या साईडपट्टीमधून चरखुदाई केल्याने वाहने अडकण्याच्या घटना घडत आहेत। पण यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची मात्र चुप्पी आहे। विशेष म्हणजे तक्रार झाली तरच भेट देऊन कारवाईचा आव आणणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीचा पंचनामा अगदी शेलक्या शब्दात वाहनधारकातून होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कार्यपद्धतीमुळे गावातील रिंग रोड आणि मुख्य रस्ते कमकुवत होत आहेत। परिणामी रस्त्याच्या साईड पट्टीत अवजड वाहने अडकणे, मुख्य रस्त्यावरच लिकेज होणं, वाहन घसरून अपघात होणे असे प्रकार घडत आहेत। चरखुदाईमुळे मुजावर, पाणंद व उमाजी नाईक नगर येथील चरीत डंपर अडकणे व पलटी होण्याच्या घटना घडत आहेत। या घटना नित्याच्याच झाल्याने निमशिरगाव रिंग रोड आणि नदीवेस रोड या भागात वाहन चालवणं म्हणजे अपघाताला निमंत्रण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या खुदाईबद्दल कारवाईचा फक्त आव न आणता कारवाई करणं गरजेचं आहे। हिरकणी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।